यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात अवैध वाळू उपशाचा मोठा घोटाळा समोर आला आहे। आपटी येथील रेती घाटातून जिल्हा प्रशासनाच्या नाकावर टिचून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। चोरीची ही वाळू यवतमाळ, राळेगाव, वडकी, वणी, मारेगाव, वरोरा आणि चंद्रपूर या भागात 1.25 पट दराने विकली जात असल्याचं बोललं जात असून या प्रकरणामुळे स्थानिक महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून मारेगाव तालुक्यातील आपटी इथं रेतीचे अवैध उत्खनन आणि चोरटी वाहतूक हा विषय मोठा चर्चेचा आहे। स्थानिक प्रशासनाशी हातमिळवणी करून हे माफिया आपले मनसुबे पार पाडतायत। नदीपात्रात अजस्त्र वाहनं, ट्रेलर, बोटी टाकून हजारो ब्रासचा उपसा हे माफिया करत आहे। शेकडो ब्रास रेती विना रॉयल्टी वाहतूक करत असल्याचं बोललं जात आहे। तर या रेती माफियांवर कोणत्या राजकीय व्यक्तीचा वरदहस्त आहे याचीही चर्चा रंगत आहे। मात्र कोट्यवधी रुपयांचा शासनाचा महसूल बुडून नेमका कोणाचा फायदा होत आहे हा प्रश्न कायम आहे। तर चोरलेली रेती यवतमाळ, राळेगाव, वडकी, वणी, मारेगाव, वरोरा, चंद्रपूर इथं 1.25 पट विक्री केली जात असल्याचंही बोललं जात आहे। अशातच मारेगाव येथील महसूल आणि पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे।